पिंजरा पिंजरा रे. मला वाटतं आता आपण नारायणीला सांभाळायला हवं. हो, नारायणीची बिचारीची अवस्था तर आनंदीपेक्षाही नाजूक आहे. आता तुम्ही विषय काढलाच आहात तर बोलते. मला वाटतं आपण नारायणीला संपत्तीमध्ये हिस्सा द्यायला हवा. अहो, आता तिच्या एकटीचा नाही, तिच्या बाळाचाही प्रश्न आहे. सरस्वती, मला वाटतं तू खंबीर आहेस. आपल्या दोन्ही मुलींशी तू योग्य वागशील याची मला खात्री आहे. नाही, माझा विश्वास आहे तुझ्यावर. मी असं करतो, सगळ्या प्रॉपर्टीची सूत्र तुझ्या हातात देऊन टाकतो. तुम्ही माझ्यावर एवढा विश्वास दाखवताय हेच खूप आहे माझ्यासाठी. मी फोन करतो वकील साहेबांना. मी असतो ना तर पहिल्या भेटीत तुला उघडा पाडला असता, दुसऱ्या भेटीत मारून टाकला असता. कळलं का? आत्ताच्या आत्ता चालतो इकडनं कबीर, नाहीतर मी माझा मूळ स्वभाव विसरेन आणि मग मला कोणीच थांबवू शकणार नाही. ए चल आता. सॉरी, आज मनापासून म्हणतो, आय डिझर्व दिस. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. ते माहित असतानाही मी तुला माझ्यापासून लांब जाऊच कसं दिलं. चल, लगेचच्या लगेच आपल्या घरी जाऊयात. थांबवेत. ती आता तुझ्या घरी येणार नाही. म्हणजे वीर कुठे बाहेर गेलाय का? अगं, नुसतं हिरचं काय घेऊन बसलेस? घरातले समदे पुरुष बाहेर गेलेत बघ. आधी तो कबीर गेला, त्याच्या मागोमागे हिर गेला, आणि आता गजाबी कबीरचं सामान घेऊन बाहेर गेलाय. नारायणीच्या मुलाचा बाप कोण आहे त्याच्या लवकरात लवकर छडा लावायचा आहे आपल्याला. त्यामुळे आता इथे जे काही घडलं ना ते विसरून जा. कोणालाही कळता कामा नाही. तुम्ही दोघांनी एकत्र राहायचं नाही. आनंदीनं वीरला DNA टेस्ट करायला सांगितली, त्यामुळे वाद वाढले. खास करून आनंदी, तू नारायणीची अगदी जीवाभावाची मैत्रीण होऊन जा. आणि पंढरीची नोकरी गेली, अक्कान त्याला कामावरून काढून टाकलाय. त्यामुळे वीर तो तुझ्याकडे येईल, तुला दया येईल त्याची, आणि तू तुझ्या वाड्यात त्याला नोकरी देशील. आणि जेवढ्या लवकर शक्य आहे तेवढ्या लवकर आनंदी आणि पंढरी यांची एकत्र राहायची व्यवस्था करशील. गोरखदादा, मला हे सगळं मान्य आहे, पण कबीरचं काय? त्याच्या आईचा फोन आला, काहीतरी सिरियस कारण होतं म्हणून गेला. पण मला एक सांग की माझं बॅकिंग नसताना आनंदी घरी कशी काय येणार? मी आनंदीला घेऊन तुझ्या घरी येणार. तुझा विरोध असताना सुद्धा लक्षात ठेव. या गजा शेट या. काय मग, पार्सल पाठवलं? गेलं एकदाच. बरं झालं. अरे हिर, कबीर कुठे? बहुतेक गेलं त्याच्या घरी. असं कसं मला न सांगता निघून गेला तो? आणि जाताना एकदा तरी फोन करून त्याने सांगायला हवं होतं. आई, अगं प्रवासात असेल तो आता. हे दोघे मिळून मला वेड्यात काढतायत. यात नक्कीच काहीतरी गडबड आहे. मामाला आता सांगितलंच पाहिजे. अगं वेडाबाई, तुला माहितीये का, तुझे बाबा प्रॉपर्टीचे सगळे हक्क मला द्यायला तयार झालेत. मामा, मला असं वाटतं की इथे काहीतरी गडबड चालली आहे. कबीर अचानक गायब झालाय. गायब झालाय म्हणजे? तो सकाळी घरातून चांगले कपडे घालून बाहेर पडला होता आणि अजून त्याचा पत्ताच नाहीये. कुणास ठाऊक कुठे गेला, आणि अचानक तो माझ्याशी उद्धटपणे वागला. काय? त्या कबीरशी जरा प्रेमाच्या गोष्टी आता केल्याच पाहिजेत. बऱ्या बोलाने तो वठणीवर आला नाही ना, तर विष्णू करवी त्याला सरळ करते की नाही बघ. एकदा हे नारायणीपासून सुटले ना तरच आमच्यावरचं संकट जाईल. म्हणजे खऱ्या अर्थाने आम्ही सुटू. हो, पण त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र राहायला हवं, हो ना? आता आपलं मिशन एकच, नारायणीच्या मुलाचा बाप